हा ब्लॉग तर अन्वितच्या बोरणांचा येणार होता, पण साहेब आमचे पडलेत आजारी, सर्दीने जाम आहेत. सो ते आता वाफारा घेत होते. आता ऑरेंज ज्यूस पिलाय म्हटल्यानंतर आजारी तर पडणारच होते. आणि मग आता इथं ना आम्ही माझ्या मैत्रिणीकडे ना हळदी कुंकवाला गेलेली. सो मला काही डेकोरेशन जमलं नाही करायला माझ्या हळदी कुंकवाच्या वेळेस. सो तिचाच व्हिडिओ मी इथं शेअर केला. आणि नेक्स्ट मॉर्निंगला इथं नाश्त्यासाठी मी पोहे बनवलेले आणि ओला नारळ त्याच्यावर थोडासा भुरभुरलेला. तर इथे टिफिन पण माझा रेडी होता. सो टिफिनला चपाती आणि भेंडी सोया एकावर 6 17 एकावर 8 18 एकावर 9 19 दोनावर 0 20 आणि आता याचा कॅलेंडरमध्ये त्याचा होमवर्क चालू होता. सो इथे बघा ना फुलं किती सुंदर आहेत. झाड पण वेगळंच होतं, मी तर पहिल्यांदा बघितलं. सो मला ते जरा वेगळं वाटलं तर मी त्याचा ना व्हिडिओ काढला आणि इथं तुम्हाला शेअर केला. एका झाडाला वेगवेगळीच फुलं आलेली, म्हणजे वेगवेगळ्या रंगाची. आणि आता इकडे बघा अन्वितचं कसं चाललं आहे. पेशंट आला की कसं पेशंटशी बोलायचं, कोणती गोळी पाहिजे वगैरे वगैरे. सो आता बघा ते एक झालं की आता इथं ना तो आता त्याच्या आईचं नाव लिहितो या, एक एक विचारतोय बाबा, हां TR वगैरे असं असं. त्याचा ना काही अजिबात शांत बसत नाही त्याचा. फक्त हे बघा खूप छान काढलं आहे त्याने, पूर्ण कॅपिटलमध्येच काढलं आहे. त्याला अजून स्मॉलमध्ये अजून काही शिकवलेलं नाही आहे. सो खूप छान काढलं त्यानं तृप्ती. आणि हा त्याचा गोंधळ तर काही संपतच नाही आहे. नंतर मग दुपारी जेवण करायला गेलेलो तेव्हा मग इथे पपई आणि स्ट्रॉबेरी आणलेली. सो ती आम्ही एन्जॉय केली. अन्वितला स्ट्रॉबेरी खूप आवडते. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.